खरी शिवसेना म्हणजे आम्हाला विचारताल तर ही ठाकरेंचीच आहे. पण आता जे काही भूमिका आहे, जे काही राजकारण चालू आहे त्याच्यावरती ते चालू राहील. आम्ही आमच्या ज्या पक्षप्रवेशाच्या पहिल्या दिवशी आम्ही सांगितलेलं आहे की ज्या पार्टीमध्ये आम्ही 25 वर्ष त्या ठिकाणी होतो, आम्ही शिवसेना वाढीसाठी जे काही प्रयत्न केले ते प्रामाणिक प्रयत्न केले होते. त्याच्यामुळे त्या पार्टीबद्दल आम्ही कुठलाही आमच्याकडनं कुठलाही चुकीचा विषय, चुकीचा संदेश, चुकीचा मेसेज असं कुठलाही जाणार नाही. आम्ही त्या पार्टीवरती कुठलाही एकही शब्द सकार आमच्याकडनं उच्चारला जाणार. सांगितलं ना मी. हा, आम्ही त्याच्यामध्ये दोन गोष्टी आम्ही सांगितल्या होत्या की सर्वात महत्वाची गोष्ट की शहर शिवसेना म्हणून ज्या पद्धतीने आम्ही पुढे गेलो पाहिजे त्या पद्धतीने आम्ही पुढे जात नव्हतो. दुसरी गोष्ट आमच्या बाळासाहेबांनी सांगितलं की एक हिंदुत्वाचा एक व्यापक विचार जो जास्तीत जास्त म्हणजे फक्त आपण महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता एक देश म्हणून, राष्ट्रप्रथम म्हणून आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे. म्हणून मोठ्या व्यापक स्वरूपात हिंदुत्वासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलो आहोत. आता त्या संदर्भातला जो काही आहे तो कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट बाब आहे. ते कोर्टामार्फत तुम्हाला लक्षात येईलच जेव्हा निकाल लागेल त्याच्यावर. तुम्ही वारंवार हेच बोलत होता आतापर्यंत जागतिक प्रवेशापर्यंत की शिंदेची शिवसेना तोडली आणि त्यावर तुम्ही आजही ठाम आहात. 100% आता काय होतं, एकदा एक विचार असला की तो विचारावरती ठाम राहणं गरजेचं आहे. जो काही आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जे काही राजकारण झालं, जे काही चाललंय त्याच्यावरती आम्ही अजून काही वेगळं भाष्य करणं ज्यावेळेस न्यायप्रविष्ट बाब आहे तर न्यायालयामार्फत तो जो काही निकाल लागेल त्याला आम्ही सामोरे जाऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.